माघ शुद्ध एकादशी शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी असून यात्रा कालावधीत पंढरपूर शहर बाह्य मार्गावरून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका आणि वाहतूक नियमनास अडथळा होऊ नये यासाठी जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे। हा बदल 6 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राहणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। जड वाहतुकीस बंद ठिकाण शिवाजी चौक मोहोळ पर्यायी मार्ग मोहोळ कामती मंगळवेढा सांगोला किंवा मोहोळ शेटफळ टेंभुर्णी इंदापूर। जड वाहतुकीस बंद ठिकाण शेटफळ चौक मोहोळ पर्यायी मार्ग शेटफळ टेंभुर्णी इंदापूर किंवा शेटफळ मोहोळ कामती मंगळवेढा सांगोला। जड वाहतुकीस बंद ठिकाण टाकळी सिकंदर मोहोळ पर्यायी मार्ग टाकळी सिकंदर कुरुल मोहोळ शेटफळ टेंभुर्णी मार्गे किंवा टाकळी सिकंदर कुरुल कामती मंगळवेढा सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील। जड वाहतुकीस बंद ठिकाण कुरुल चौक कामती पर्यायी मार्ग कुरुल कामती मंगळवेढा सांगोला किंवा वेणेगाव शेटफळ टेंभुर्णी। जड वाहतुकीस बंद ठिकाण वेणेगाव फाटा टेंभुर्णी पर्यायी मार्ग वेणेगाव टेंभुर्णी इंदापूर किंवा वेणेगाव शेटफळ मोहोळ कामती मंगळवेढा सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील। जड वाहतुकीस बंद ठिकाण ज्ञानेश्वर चौक वेळापूर पर्यायी मार्ग वेळापूर ते साळमुख महूद सांगोला मंगळवेढा कामती किंवा वेळापूर ते अकलूज मार्गे किंवा वेळापूर ते नातेपुते मार्गे इच्छित स्थळी जातील। माघ यात्रेनिमित्त जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल वाहतुकीस बंद ठिकाण साळमुख चौक पर्यायी मार्ग साळमुख ते महूद सांगोला मंगळवेढा कामती मार्गे इच्छित स्थळी जातील। जड वाहतुकीस बंद ठिकाण मंगळवेढा नाका बायपास मंगळवेढा पर्यायी मार्ग मंगळवेढा कामती मोहोळ शेटफळ टेंभुर्णी किंवा मंगळवेढा सांगोला मार्गे इच्छित स्थळी। वाहतुकीस बंद ठिकाण भोसेपाटी करकम पर्यायी मार्ग करकम वेणेगाव टेंभुर्णी इंदापूर किंवा करकम वेणेगाव शेटफळ मोहोळ कामती मंगळवेढा सांगोला मार्गे इच्छित स्थळी। 10 फेब्रुवारी रोजी 12:01 पासून वेळापूर ते महूद ते सांगोला जाणारी जड वाहतूक 26 फेब्रुवारी 2024च्या आदेशाप्रमाणे बंद राहील। सदरचा आदेश हा 6 फेब्रुवारी 2025 रोजी 12 ते दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12 पर्यंत अंमलात राहील। माघवारी कालावधी संपताच पंढरपूर नियमन 2019 दिनांक 7 एप्रिल 2019 चा आदेश पूर्ववत अंमलात राहील असेही आदेशात नमूद केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।